आपलं कर्तव्य आहे ते प्रत्येकाचं. मतदान हा प्रत्येकाचं हे आद्य कर्तव्यच आहे. नागरिक म्हणून त्यांनी ते मतदान करणं भाग आहे. मतदान सध्या युथ साठी केलं पाहिजे, कारण येणारा काळ जरा स्ट्रगलचा असणार आहे. 25 जानेवारी हा देशभरामध्ये मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अवेअरनेससाठी, जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. हे कार्यक्रमातून मतदान का केलं पाहिजे यासाठी मतदारांना जागरूक केलं जाते. आणि आपण याच पार्श्वभूमीवर काही जे नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. त्यांनी मतदान का केलं पाहिजे, मतदान केल्याचे फायदे का आहेत, तरुणांनी सुद्धा मतदान का केलं पाहिजे, तर आपण पाहूयात. मतदान दिवस 25 जानेवारीला साजरा केला जातो. मतदान का केलं? आपलं कर्तव्य आहे ते प्रत्येकाचं. तरुण मुलं करत नाही, जास्त करून बाहेर फिरायचं, त्यांना काय आव्हान करायला पाहिजे. मतदानाचा हक्क बजावला पाहिजे त्यांनी. कर्तव्य आहे ते. मतदान हा प्रत्येकाचं हे आद्य कर्तव्यच आहे. नागरिक म्हणून त्यांनी ते मतदान करणं भाग आहे. तरी इच्छा असो नसो मतदान केलं पाहिजे. तरुणांना काय आव्हान करू शकता, कारण सुट्टीच्या दिवशी ते बाहेर जातात फिरायला? त्यांनी तसं करू नये. तो दिवस जो सुट्टीचा दिवस असतो तो मतदानासाठी असतो, मौज मजा करण्यासाठी नसतो. मतदार दिवस साजरा केला जातो. मतदान का केलं? गरजेचं आहे लोकशाहीसाठी. तरुण मुलं जास्त करून करत नाही आहेत, त्यांना काय आव्हान? नाही केलं तर पाहिजेच. बाकी जे आपल्यासोबत जे काही राजकीय नेते असतात त्यांच्या म्हणजे का केलं पाहिजे, त्यांना मतदान केलं पाहिजे? ते कॅन्डिडेट पाहून आलं सगळं. समोरचा व्यक्ती कसा आहे, उमेदवार कसा आहे, त्या हिशोबाने मतदान केलं पाहिजे. बरेच जण सुट्टीच्या दिवशी मज्जा करतात, मतदान नाही करत, तर त्यांना काय आव्हान? नाही सुट्टीच्या मतदानाचं मजेसाठी सुट्टी नसते ना. ते शेवटी एक लोकशाहीचं ते हे आहेच. मतदान ते केलंच पाहिजे. जबाबदारी आहे ना, प्रत्येकाची जबाबदारी. त्या वोटिंग दिवस आहे, मतदान का केलं पाहिजे? मतदान सध्या युथ साठी केलं पाहिजे, कारण येणारा काळ जरा स्ट्रगलचा असणार आहे. त्यामुळे वोटिंग करणं कंपल्सरी गरजेचं आहे. अवेअरनेस साठी कार्यक्रम राबवला जातो. 25 जानेवारी म्हणून एक वोटिंग दिवस साजरा केला जातो. तर जे तरुण मुलं आहेत त्यांना काय आव्हान करू शकता? सर्वांनी उतरायला पाहिजे वोटिंग करण्यासाठी, कारण सर्वांनाच पुढे जाऊन गरजेचं होणारच या गोष्टी. वोटिंग डे आहे, मतदान दिवस साजरा केला जातो. तर मतदान का केलं पाहिजे? मतदान सर्वांनी केलं पाहिजे, बिकॉज काय ते आपले अधिकार आहे जे आपलं गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. तर वोटिंग केलं पाहिजे. आपण आता नवीन जी पिढी आहे, जी तरुण मंडळी आहेत, तर त्यांना माहिती आहे की काय चाललं आहे सध्याच्या राजकारणामध्ये. आणि आजकालचं राजकारण जर बघितलं तर खूप गजाळ राजकारण चालू आहे. तर कुठेतरी नवीन पिढीला समजलं पाहिजे की आपण ज्या वोटरला, ज्या उमेदवाराला आपण निवडून देतोय तो एक सक्षम असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, आपल्या एरियातला या आपल्या जिल्ह्याचा, आपल्या देशाचा काम केलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. तर त्यासाठी सर्वांनी वोटिंग केलं पाहिजे आणि विचार करून वोटिंग केलं पाहिजे की आपण कोणाला वोटिंग करतोय. असं 25 जानेवारी म्हणजे वर्षभरातून एक दिवस जो वोटिंग दिवस म्हणून निवडला गेलाय. बरेच कार्यक्रम राबवले जातात. मात्र मग मतदार आहेत त्यांनी कसं जागरूक राहायला पाहिजे, त्यांना काय आव्हान? मतदारांनी हे जागरूक राहायला पाहिजे का आपण एक 5 वर्षात एकदा वोटिंग करतो आपण, ठीक आहे, पण त्यानंतर जो आमदार असेल, स्थानिक या खासदार असेल, तो कशा प्रकारे काम करतोय त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आपण असं नाही की एकदा वोटिंग केलं आणि विसरून जाणं हे चुकीचं आहे. आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की आपल्या एरियाचा विकास होतोय का, आपल्या राज्याचा असेल या देशाचा असेल, प्रॉपर विकास होतोय की नाही. या ज्या आपण ज्याला वोटिंग केलंय तर तो इन फ्युचर पण उभं राहणारच आहे. त्याच्यामुळे ज्याला वोटिंग करून आपण निवडून दिलंय तर तो कशा प्रकारे काम करतो ते आपल्याला बघितलं पाहिजे. 25 को इंडिया में वोटिंग डे मनाया जाता है. वोटिंग क्यों करनी चाहिए? वोटिंग बहुत सारे कारण हैं. वोटिंग करने से आप अपना नेता चुन सकते हो. अब अगर आप वोट नहीं करोगे तो ऑब्वियसली बोगस वोटिंग होता है. बोगस वोटिंग होता है तो जो कैंडिडेट आप चाहते हो वो तो नहीं आता. तो जिसने बोगस वोटिंग करवाया वो आ जाता है. तो देन यू कांट एक्सपेक्ट टू हैव अ गुड सोसाइटी वेर योर बेसिक नीड्स आर टेकन केयर ऑफ. आपको अच्छे रास्ते चाहिए, आपको अच्छा गार्डन चाहिए, अच्छा वॉकिंग ट्रैक चाहिए. अगर वो अच्छा नेता नहीं मिले आपको और आप सही कैंडिडेट को अगर आप वोट नहीं करते हैं और ये जो बोगस लोग हैं, जो क्रिमिनल बैकग्राउंड वाले हैं, वही आएंगे ना, बिकॉज दे विल डू द बोगस वोटिंग एंड विन द इलेक्शंस.
which is changing nowadays with a very good laws coming up, और election commissioner भी बहुत अच्छे काम कर रहे हैं. 25 को अवेयरनेस के लिए बहुत सारे कार्यक्रम प्रोग्राम रखे जाते हैं, लेकिन आप क्या कहेंगे लोगों को कि क्यों वोटिंग करनी चाहिए? मैं तो वोटिंग के अलावा मैं चाहूँगा कि जो 25 एज के हैं वो लोग पॉलिटिक्स में आना चाहिए. सो बाय द टाइम दे आर 50 दे आर वेल एक्सपीरियंस्ड एंड दे कैन बी गुड लीडर्स थ्रू द एक्सपीरियंस ऑफ 25 years. So voting, yes, is a part of it's your right, it's your fundamental right, and it's your swahadharma. This dharma has to be exercised because this is for the nation you're doing it, isn't it? The nation comes first, so you need to vote. Yes, so this awareness has to come. I think they should get this awareness from school. ताकि आज क्या हो रहा है कि टीनेजर्स वोट करने नहीं जा रहे बिकॉज देयर इज लॉन्ग क्यू या दे हैव बेटर थिंग्स टू डू, दैट्स व्हाट दे फील. बट दिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स टू डू एक्चुअली, दैट गेट अ गुड लीडर सो दैट द कंट्री बिकम्स अ बेटर प्लेस टू लिव, इजंट इट? अगर अच्छा लीडर रहेगा तो देश तरक्की करेगी और इनडायरेक्टली सब हमको ही बेनिफिट होगा. We can live peacefully in a society, isn't it? तर आपण पाहू शकता की मतदान हा आपला हक्क आहे आणि ते मतदान आपण केलं पाहिजे, तेच काही नागरिकांनी म्हटलेलं आहे. 25 जानेवारी म्हणजे मतदार दिवस साजरा केला जातो आणि त्याच दिवशी जनजागृती करण्याचा प्रयत्न हे सर्वच नागरिक करत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनीच मतदान केलं पाहिजे. मी आकांक्षा देशमुख, मुंबई.